वेलकम टू माय चॅनल अस्मिताज किचन। अशा कडाक्याच्या थंडीत काहीतरी गरमागरम आणि काहीतरी नवीन पदार्थ खायला आपल्याला आवडते, तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस। त्यासाठी इथे मी आलू उकडून घेतलेले आहेत। इथे आलू आपण स्मॅश करून घेतलेले आहेत। लसणाची पेस्ट आणि 4-5 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण आलूची चटणी बनवून घेऊ। तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकू, अर्धा चम्मच राई, आता लसूण पेस्ट आणि मिरच्या टाकलेल्या आहेत। यासाठी थोडेसे मसाले काढून घेऊ। हळद, मिरच्या टाकलेल्या आहे आपण, तर थोडीशी चटणी, मसाला, चवीनुसार मीठ, हे आपण सगळं मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला छान मिक्स करून घेऊ। स्मॅश केलेले आलू त्यामध्ये टाकू आणि छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे छान मिक्स करून घेतली। आता वरून कोथिंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊ। तर ही चटणी आपली रेडी झालेली आहे। पॅटीस सोबत खायला दहीची चटणी बनवलेली आहे। तर इथे मी ब्रेड घेतलेले आहे आणि त्या अशा ट्रायंगलमध्ये कट करून घेऊ। त्याप्रमाणे मी ब्रेड कट करून घेतलेले आहे। यामध्ये आपण जी चटणी केलेली आहे ती भरून घेऊ। याप्रमाणे आणि वरून त्याला पॅक करून घेऊ। तर बघा, मी इथे सगळे ब्रेड पॅटीस तयार करून घेतलेले आहे याप्रमाणे। आता आपण इथे एका बाउलमध्ये बेसन घेऊ। मी एवढं बेसन घेतलेलं आहे। आता त्यामध्ये थोडीशी चटणी, हळद, मसाला, थोडं मीठ, आता यामध्ये पाणी टाकून याला मिक्स करून घेऊ। प्रमाणे मी हे मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको। तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्याकरता ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण पॅटीस तळून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे। पॅटीस आपण यामध्ये डीप करून घेऊ आणि त्याला आधी एकीकडून होऊ देऊ, नंतर पलटून घेऊ। तर बघा, छान फुगलेला आहे आपलं पॅटीस। कोटिंग व्यवस्थित झाली पाहिजे त्याला, तेव्हा मग ते व्यवस्थित तळल्या जाते।
कैसे कर लगते नहीं हो, ना ही कोई बातें करते हो, और अब तक पागल भी नहीं लगते हो। ओह, what a song. Very nice. Tremendous tune. इस ट्यून पे मैं और बीबी डांस किया करते थे। करते थे? अब नहीं करते? नहीं। क्यों? I mean, why? Divorce? तर बघा पॅटीस आपले ब्रेड पॅटीस आपले तयार झालेले आहे आणि याच्यासोबत मी दहीची चटणी केलेली आहे. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दहीच्या चटणीसोबत हिरव्या मिरच्या तळून त्याच्यासोबत पण खाऊ शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.